गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण बघणार आहोत सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. हा जो 5th टॉपिक आहे त्याच्यामधल्या काही लास्टच्या शिल्लक राहिलेल्या सेल ऑर्गॅनलीज. आणि याच्या आधी आपण काही सेल ऑर्गॅनलीज आधीच्या लेक्चरमध्ये बघितले आहेत. सो फर्स्ट इज रायबोझोम्स. रायबोझोम डू नॉट हॅव एनी मेम्ब्रेन. तर जे काही रायबोझोम्स असतात तर त्यांचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने असतं आणि त्यांना कुठल्याही प्रकारचे मेम्ब्रेन नसतं. जसं की आपण मायटोकॉन्ड्रिया बघितले ते डबल मेम्ब्रेन होते, किंवा प्लास्टिड्स बघितले ते पण क्लोरोप्लास्ट, ते पण डबल मेम्ब्रेन होते. तसंच हे रायबोझोम कसे आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारचं मेम्ब्रेन नसतं. रायबोझोम कन्सिस्ट ऑफ रायबोझोमल RNA अँड प्रोटीन्स. तर त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं, रायबोझोमल RNA आणि प्रोटीन्स. म्हणजे इथे आपल्याला दाखवलं आहे की 16S RNA रायबोझोमल RNA, 21 प्रोटीन आणि काय तर 30 सब युनिट म्हटलं. तसंच सेम यूकॅरियोट्समध्ये काय आहे, 18S RNA आणि 33 प्रोटीन्स. तर हे जे काही रायबोझोम्स आहेत ते कसे मेडअप झालेत, तर रायबोझोमल RNA आणि प्रोटीन्सपासून मेडअप झालेत. यूकॅरियोटिक सेल हॅज 80S रायबोझोम अँड 70S रायबोझोम. ओके. तर 80S रायबोझोम कशामध्ये असतात, तर सायटोप्लाझमला अटॅच असतात ते, आणि मायटोकॉन्ड्रियाच्या इथे असतात ते 70S असतात. म्हणजे आपल्याला खालची जी डायग्राम आहे ती 80S आहे आणि वरची आहे ती 70S. ओके. तर याचे फंक्शन्स काय आहेत. फर्स्ट, रायबोझोम प्रोटीन फॅक्टरीज ऑफ द सेल. तर हे जे रायबोझोम्स आहेत ते काय आहेत, प्रोटीन फॅक्टरी आहेत सेलचे. म्हणजे काय आहे, तर तिथे प्रोटीन चांगल्या प्रकारे फॉर्म होतात. प्रोटीन्स that are transported outside the cell are generally synthesized by the bound ribosomes, whereas enzymatic protein which are used in cytoplasm are synthesized by free ribosome. तर जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स आहेत, एक म्हणजे काय, तर असे प्रोटीन जे की सेलमधून बाहेर ट्रान्सपोर्ट होतात ते सुद्धा त्याच्यामध्ये सिंथेसाइज होतात रायबोझोममध्ये. आणि दुसरे प्रोटीन जे की सायटोप्लाझमला गरजेचे असतात ते सुद्धा इथे फ्री रायबोझोम्स जे असतात ते सिंथेसाइज करतात. नेक्स्ट फंक्शन काय, तर रायबोझोम्स बाउंड acinar cells of pancreas produce pancreatic digestive enzyme, and enzyme involved in breakdown of sugar are produced by free ribosome. तर हे जे काही रायबोझोम्स आहेत ते काय करतात, तर पॅनक्रियाटिक डायजेस्टिव्ह एन्झाईम जे की पॅनक्रियाजमध्ये तयार होतं, आणि मग त्याच्यामुळे काय होतं, तर जे काही आपण फूड खातो ते त्याचं इझिली डायजेशन होतं. तर ते एन्झाईमसुद्धा रायबोझोम्स आहेत ते प्रिपेअर करतात. आणि जे काही शुगरचं ब्रेकिंग डाऊन असतं, म्हणजे शुगरचे मोलेक्यूल कॉम्प्लेक्स असतात, त्यांना सिम्पल फॉर्ममध्ये ब्रेकडाऊन करण्यासाठी सुद्धा हे जे फ्री रायबोझोम्स असतात ते वर्क करतात. फ्री रायबोझोम्स फॉर्म चेन्स कॉल्ड पॉलीरायबोझोम्स फॉर प्रोटीन सिंथेसिस. तर जे काय आहेत फ्री असणारे जे रायबोझोम्स आहेत ते काय करतात, चेन फॉर्म करतात. आणि जसं की खूप सारे रायबोझोम्स एकत्र झाले की काय होणार आहे, पॉलीरायबोझोम्स तयार होईल, आणि ते काय करतात, तर प्रोटीन सिंथेसिससाठी वर्क करतात. नेक्स्ट आहे न्यूक्लियस. इंटरफेज न्यूक्लियस कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग पार्ट्स. फर्स्ट, न्यूक्लियर एनव्हलप. न्यूक्लियर एनव्हलप कन्सिस्ट ऑफ आउटर मेम्ब्रेन, inner membrane, nuclear pore and perinuclear space. तर न्यूक्लियर एनव्हलपमध्ये काय काय प्रेझेंट असतं, एक आहे आउटर मेम्ब्रेन. न्यूक्लियर एनव्हलप म्हणजे काय असणार आहे,
की ज्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे असं. तर फर्स्ट काय आहे, आउटर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे, त्याच्यानंतर इनर मेम्ब्रेन, त्याच्यानंतर काय आहे तर न्यूक्लिअर पोर्स असतात आणि पेरिन्यूक्लिअर स्पेस म्हणजे काय आहे तर जी काही न्यूक्लिअर स्पेस असते मधली जी फ्री जागा असते ती. न्यूक्लिअर एन्व्हलप सेपरेट्स न्यूक्लिओप्लाझम फ्रॉम सायटोप्लाझम. तर जे काही न्यूक्लिअर एन्व्हलप आहेत ते काय करतात, सायटोप्लाझमपासून जे न्यूक्लियसचं सेपरेशन असतं ते करतात. ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्सेस बिटवीन न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम इज कंट्रोल बाय न्यूक्लिअर पोअर कॉम्प्लेक्स. तर जे काही सबस्टन्स असतील जे की न्यूक्लियसकडून सायटोप्लाझमकडे ट्रान्सफर करायचे असतील ते न्यूक्लिअर पोअर थ्रू ट्रान्सपोर्ट होतात. तर अशा पद्धतीने न्यूक्लियसची डायग्राम असते. आतमध्ये न्यूक्लिओलस असतो, त्याच्या बाजूला न्यूक्लिओप्लाझम आणि छोटे छोटे पोर्स असतात त्याला न्यूक्लिअर पोअर म्हणतात आणि वरचं जे आहे ते न्यूक्लिअर मेम्ब्रेन. नेक्स्ट, द न्यूक्लिओप्लाझम और कॅरिओलिम्ब contain chromatin network, nucleolus and various substances like nucleic acid, protein molecule, mineral and salt. तर जे काही न्यूक्लिओप्लाझम आहे त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट असतं, एकतर क्रोमॅटिन नेटवर्क असतं म्हणजे क्रोमोझोम्सचं नेटवर्क फॉर्म झालेलं असतं तिथे, त्याच्यानंतर न्यूक्लिओलस असतं आणि काय आहे तर न्यूक्लिक ॲसिड असतात, प्रोटीन मोलेक्यूल, मिनरल, सॉल्ट असे वेगवेगळे मटेरियल त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. थर्ड आहे न्यूक्लिओलस, डेन्स स्पेरिकल बॉडी विच इज नॉट बाउंड बाय मेम्ब्रेन. ते आपल्याला डार्क कलरमध्ये न्यूक्लियस दिसतो आहे जे की काय आहे स्पेरिकल, एक राऊंड शेप बॉडी आहे आणि तिला काय आहे मेम्ब्रेन नाही आहे कुठलंही. न्यूक्लिओलस कन्सिस्ट ऑफ RRNA अँड रायबोझोमल प्रोटीन. काय काय प्रेझेंट आहेत, रायबोझोमल RNA आणि रायबोझोमल प्रोटीन. त्याच्यानंतर द साईट ऑफ रायबोझोम बायोजेनेसिस. न्यूक्लियस काय आहे तर तिथे बायोजेनेसिस म्हणजे जे काही वेगवेगळ्या रिॲक्शन्स असतात त्यासुद्धा कॅरी होतात. त्याच्यानंतर आहे फोर्थ क्रोमॅटिन मटेरियल. न्यूक्लियस इन अ नॉन डिवायडिंग सेल शोज a network of chromatin fibers which consist of DNA, histone, non-histone protein and RNA. तर जे क्रोमॅटिन मटेरियल असतं तर त्याच्यामध्ये काय काय आहे तर वेगवेगळे DNA प्रेझेंट असतात, हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन्स असतात आणि RNA प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये. जेनेटिकली ॲक्टिव्ह पार्ट विथ मोअर DNA इज कॉल्ड युक्रोमॅटिन. तर जे क्रोमॅटिन मटेरियलमध्ये जो जास्त करून जेनेटिकली ॲक्टिव्ह पार्ट जो असतो म्हणजे काय तर जे काही डॉमिनंट पार्ट असतो म्हणजे जे वेगवेगळे कॅरेक्टर्स असतात आणि जे की शो होतात म्हणजे जसे की पर्टिक्युलर बॉडीचे प्रत्येक कॅरेक्टर्स असतात ज्याच्यावरून प्रत्येक जी काही बॉडी असेल ती वेगवेगळ्या प्रकारे दिसते आपल्याला. तर ते कशामुळे असतं तर हे जे जेनेटिकली मटेरियल असतात ते त्यातले जे ॲक्टिव्ह मटेरियल असतं त्या DNAला काय म्हटलं जातं तर युक्रोमॅटिन. जेनेटिकली इनॲक्टिव्ह पार्ट विथ लेस DNA इज कॉल्ड हेट्रोक्रोमॅटिन. तर इनॲक्टिव्ह पार्ट असेल त्यांना काय म्हटलं जातं हेट्रोक्रोमॅटिन. क्रोमॅटिन फायबर्स कंडेन्स अँड फॉर्म क्रोमोझोम्स ड्युरिंग सेल डिव्हिजन. तर जे क्रोमॅटिन फायबर्स आहेत ते काय करतात जेव्हा सेल डिव्हिजन होत असते तेव्हा क्रोमोझोम फॉर्म करतात. त्याच्यानंतर फंक्शन्स ऑफ न्यूक्लियस. इम्पॉर्टंट रोल इन हेरिडिटी अँड व्हेरिएशन. तर जे न्यूक्लियसचं मेन काय आहे फंक्शन तर ते हेरिडिटी आणि व्हेरिएशन म्हणजे जसं की अनुवांशिकता असते. जसं की आपण काय करतो आपल्या पॅरेंट्ससारखे दिसत असतो मग ते जे काही दिसतो तर त्याच्यासाठी वेगवेगळे कॅरेक्टर्स असतात जे पॅरेंट्सकडून त्यांच्या यंग वन्सकडे कॅरी होतात. तर ते कसे कॅरी होतात तर हे जे न्यूक्लियसमध्ये असणारा जो पार्ट आहे त्याच्या थ्रू
कॅरी होतात, म्हणून काय म्हटलं आहे, इम्पॉर्टंट रोल इन हेरिडिटी अँड व्हेरिएशन. क्रोमोझोम्स इन द न्यूक्लियस कंटेन एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन. तर न्यूक्लियसमध्ये असणारे जे काही क्रोमोझोम्स आहेत त्याच्यावरती त्यांच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन पूर्णपणे सेव्ह झालेली असते. साईट फॉर सिंथेसिस ऑफ DNA, RNA अँड रायबोझोम. तर तिथे DNA, RNA आणि रायबोझोम्सचं सिंथेसिस होतं. इम्पॉर्टंट रोल इन प्रोटीन सिंथेसिस. सेम जसं की DNA, RNA आणि रायबोझोम्स सिंथेसाइज होतातच, सोबत काय आहे तर प्रोटीनसुद्धा सिंथेसाइज होतात तिथे. द कंट्रोलिंग सेंटर ऑफ ऑल द सेल्युलर ॲक्टिव्हिटीज. तर त्याच्यासोबत काय आहे तर ज्या काही वेगवेगळ्या सेल्युलर ॲक्टिव्हिटीज असतात ते पण न्यूक्लियस थ्रू कंट्रोल केल्या जातात. ओके, नेक्स्ट आहे सायटोस्केलेटन. सायटोस्केलेटन कन्सिस्ट ऑफ मायक्रोट्युब्युलर, मायक्रोफिलामेंट्स अँड इंटरमिजिएट फिलामेंट्स. तर जे मायक्रोट्युब्युलर्स आहेत ते कशापासून मेडअप झाले, ट्युब्युलिनपासून. मायक्रोफिलामेंट्स आहेत ते मेडअप ऑफ ॲक्टिन अँड इंटरमिजिएट फिलामेंट्स मेडअप ऑफ फायब्रस प्रोटीन. तर हे जे काही आहेत सगळे सायटोस्केलेटन जे कशापासून मेडअप झालं आहे तर मायक्रोट्युब्युलर, मायक्रोफिलामेंट आणि इंटरमिजिएट फिलामेंट्स यांच्यापासून मेडअप झाले. तर त्यांचे फंक्शन काय आहेत, फर्स्ट इन्व्हॉल्व इन सेल डिव्हिजन, कॉन्ट्रॅक्शन ऑफ सेल, मोबिलिटी ऑफ सेल अँड सेल ऑर्गॅनॅलिज. तर जे काही सायटोस्केलेटनचं फंक्शन काय आहे, एक पहिलं सेल डिव्हिजनमध्ये, म्हणजे जसं की एका सेलपासून पुढे 2 सेल होतात, 2च्या 4 होतात, तर हे जे सेल डिव्हिजन असतं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची इन्व्हॉल्वमेंट असते. त्याच्यानंतर सेलचं कॉन्ट्रॅक्शन, म्हणजे सेल कधी कधी साईजमध्ये छोट्या होतात, मोठ्या होतात, त्याच्यासाठी वर्क करतात. त्याच्यानंतर मोबिलिटी, म्हणजे सेलचं जे काही मुवमेंट असते किंवा हालचाल असते तीसुद्धा ह्यांच्यामुळेच होत असते. इट मेंटेन शेप ऑफ सेल. तर सायटोस्केलेटनमुळे सेलचा जो काही शेप आहे तो सुद्धा मेंटेन राहतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सिलिया अँड फ्लॅजेला. सिलिया आर स्मॉल इन साईज अँड मेनी इन नंबर. तर सिलियाज म्हणजे काय असतात तर छोटे छोटे, जसं की पॅरामोशियमची तुम्ही डायग्राम बघितली असेल, तर पॅरामोशियमच्या बाजूने पूर्ण बाहेरच्या बॉडीला छोटे छोटे आपण काट्यांसारखं एक स्ट्रक्चर काढतो किंवा छोट्या छोट्या काट्या दिसतात त्याच्यावरती किंवा काटे असे वाटतात, तर ते जे असतात त्याला सिलिया म्हणतात. ओके, आणि ते कसे असतात, छोट्या साईजमध्ये आणि खूप असतात. आणि फ्लॅजेला म्हणजे काय असतं तर एकतर 1 असतं, 2 असतं किंवा 3. म्हणजे काय, फ्लॅजेला म्हणजे काय तर एक लाँग, जसं की सिलिया छोटा काटा असतो तसं ते फ्लॅजेला असतं ते एकदम लांब असतं. ते जसं की कॉकरोचच्या वरती जी आपण त्याला शिंग म्हणतो, कॉकरोचचं जे वरती त्यांना असतात तशा टाईपमध्ये ते जे असतात ते फ्लॅजेल असतात. म्हणजे लाँग असतात आणि ट्युब्युलर असतात, एकदम थिन असतात. बोथ सिलियम अँड फ्लॅजेलम कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. फर्स्ट, बेसल बॉडी, basal plate and shaft. Shaft is covered with sheath. Core of shaft show 9+2 arrangement of microtubules. Okay. तर फंक्शन काय आहे सिलियाचं, सिलिया ॲक्ट ॲज ओर्स कॉझिंग मुवमेंट ऑफ सेल. तर जे काही सिलिया ज्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात सेलवरती, तर त्याच्यामुळे काय होतं तर त्याची मुवमेंट होते, मुवमेंटसाठी हेल्प होते. They generate a current in fluid medium for passage of material and locomotion. तर ह्याच्यामध्ये काय आहे तर जे काही बाहेरचं फ्लुइड आहे ते सेलमध्ये एंटर करण्यासाठी सुद्धा त्या फ्लॅजेलाचा यूज होतो आणि लोकोमोशनसाठी किंवा एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी सुद्धा यूज होतो. आणि फंक्शन ऑफ फ्लॅजेला, दे हेल्प इन लोकोमोशन. सेम फ्लॅजेलाचं पण फंक्शन काय आहे तर लोकोमोशनसाठी हेल्प करतात. त्याच्यानंतर लास्ट आहे सेंट्रोझोम्स. सेंट्रोझोम्स कंटेन्स अ पेअर ऑफ सिलेंड्रिकल सेंट्रिओल्स. तर सेंट्रोझोममध्ये काय असतं तर
पेअर ऑफ सिलेंड्रिकल सेंट्रिओल्स प्रेझेंट असतात, म्हणजे 2 सिलेंड्रिकल सेंट्रिओल प्रेझेंट असतात. द सेंट्रिओल्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर अँड आर सराउंडेड बाय ॲमॉर्फस पेरिसेंट्रिओलर मटेरियल. तर अशा पद्धतीने सेंट्रिओलचं स्ट्रक्चर असतं. Each centriole consists of 9 sets of triplet microtubules and there is a proteinaceous hub at the center. तर सेंट्रिओलला काय असतात 9 सेट ऑफ ट्रिपलेट, म्हणजे 3-3चे असे 9 सेट, जसं की आपल्याला ही उभे दिसतात 3-3 काट्या एकत्र आहेत आणि असे 9 आहेत, म्हणजे 3 काट्या एकत्र अशा 9 वेळा एकत्र करून त्यांचा जो सेट आहे तो तयार झालेला आहे. हब इज कनेक्टेड विथ द पेरिफेरियल ट्रिपलेट बाय 9 रॅडियल स्पोक्स. तर स्पोक्स असतात त्याच्या थ्रू ते जे ट्रिपलेट आहेत ते एकमेकांना अटॅच झालेले आहेत. फंक्शन्स ऑफ सेंट्रोझोम्स. द सेंट्रोझोम हेल्प इन असेंब्ली ऑफ स्पिंडल ॲपॅरेटस ड्युरिंग सेल डिव्हिजन. तर जे स्पिंडल फायबर्स तयार होतात सेल डिव्हिजनच्या वेळी, तर त्याच्यासाठी हे जे सेंट्रोझोम्स असतात ते हेल्प करतात. इट फॉर्म बेसल बॉडी ऑफ सिलिया अँड फ्लॅजेला. तर जे सिलिया आणि फ्लॅजेला आहेत त्यांची जी बेसल बॉडी आहे ती फॉर्म करण्यासाठी सुद्धा हे जे सेंट्रोझोम्स आहेत ते हेल्प करतात. ओके, तर अशा पद्धतीचं हे जे सेंट्रिओल आहे त्याचं स्ट्रक्चर असतं. वरती दाखवले ते काय आहे पूर्ण स्ट्रक्चर आहे आणि ते जर कट केला आपण आडवा भाग तर ते कसं दिसेल ते दुसऱ्या डायग्राममध्ये दाखवलं आपल्याला. ओके, तर इथे आपला हा जो 5th टॉपिक आहे तो कंप्लीट झाला आहे. ओके, थँक्यू.